मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत देवगिरीचे यादव यांनी जवळजवळ 1000 वर्षापूर्वी बांधलेले जोडदुर्ग म्हणजे अंकाई आणि टंकाई. अंकाई आणि टंकाई हे जर तुम्हाला किल्ले बघायचे असतील तर सर्वात प्रथम तुम्हाला मनमाडला जावं लागेल आणि तेथून तुम्ही कोणत्याही वाहनाने अंकाई आणि टंकाई किल्ले बघू शकता. मित्रांनो नमस्कार. आज आपण स्वराज्याचे वैभव यांच्यातर्फे अंकाई आणि टंकाई किल्ल्यावरती आलो. माझ्या उजव्या हाताला आहे तो अंकाई आहे आणि माझ्या डाव्या हाताला जो आहे तो टंकाई आहे. आता आपण त्या किल्ल्याची सफर करू. या किल्ल्याची जी बांधणी झाली त्याचा मुख्य उद्देश होता सुरत आणि औरंगाबाद ह्या रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. शहाजहानच्या सरदाराने इसवी सन 1635 हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला आणि मग नंतर इसवी सन 1752 तो मराठ्यांनी काबीज केला आणि नंतर 1818 इंग्रजांनी तो परत घेतला. डावीकडील आहे तो अंकाई आणि उजवीकडील आहे तो टंकाई. डावीकडे बघताय हे एका मंदिराचे अवशेष आहेत, पण आजची त्याची स्थिती बघा कशी झाली आहे. अंकाई आणि टंकाई किल्ल्याच्या पोटामध्येच जैन लेणी आहेत ज्या 2 स्तरात आहेत. त्यातील खाली 2 लेणी जी आहेत ती आता आपण बघणार आहोत. त्यातलं हे पहिलं लेणं. यातील ही पूर्वीच्या काळातील जे शिल्पाचे अवशेष आहेत ते तुम्ही समोर बघताय आणि त्याचप्रमाणे आता बाहेर बघताय हे शिल्पाचे दुसरे अवशेष आहेत. त्याच्यावर सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आता आपण दुसरं लेणं बघतोय. लेण्याच्या बाहेरच हे पाण्याचं एक टाकं आहे आणि समोर बघताय तिथे मंडपही आहे. ह्या ज्या लेण्या आहेत त्या खूप आतमध्ये लांब लचक पसरलेल्या आहेत. पुरातत्व खात्याने आता त्याला जाळी लावलेली आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्या आतमध्ये किती लांब आहेत त्या. एवढं करून झाल्यानंतर आता आपण वरच्या लेण्यांकडे जाणार आहोत. त्या लेण्या मात्र खूप मोठ्या आणि उंच आहेत. तुम्ही समोर बघताय की त्यांची उंची किती आहे ती आणि त्यावेळी हे काम कसं केलं असेल. मित्रांनो, आता आपण अंकाई टंकाई किल्ल्यावरती आलेलो आहोत, पण येथील लेण्यासुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. साधारण कालावधी जो आहे तो तुम्हाला मी सांगतो 10व्या का 13व्या शतकापासून आहेत. तर खालची 2 लेणी तर आपण आता बघितल्या. आता इथपासून जी रांग लागलेली आहे ती आपण लेणी बघणार आहोत. जैन धर्मात समृद्धीने नटलेलं हे एकेकाळचं ठिकाण, पण आज त्याची अवस्था बघा कशी झालेली आहे. अतिशय प्रशस्त अशा या गुहा आहेत. त्याच्या बाहेरील जे नक्षीकाम आहे ते सुद्धा अद्वितीय आहे. इथे बघा परत गजशिल्प आहे. आता आपण मंडपातून आत जातोय आणि हे द्वार
शिल्पकलेने नटलेलं द्वार आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे आणि याचा अभ्यास व्हायलाच पाहिजे, झालाही असेल. पण मी इथे पुन्हा येणार आहे. असंच करत तुम्ही पुढे गेलात तर बघाल तर तुम्ही ही जी दुसऱ्या टप्प्यातली लेणी आहेत ही 2 मजली आहेत आणि त्यांना खालून वरती जायला रस्ता आहे. आता हे तुम्ही बघताय हे जैन लेणं आहे. ही सर्व शिल्प आहेत ही जैन शिल्प आहेत. आतमध्ये तुम्ही बघाल लेण्यांमध्ये महावीरांचं शिल्प कोरलेलं आहे. आता हे त्या पुढील लेणं. परत आत जायला कसे त्यांनी पायऱ्या केलेल्या आहेत. इथे सुद्धा शिल्प होतं. जाळीदार अशा खिडक्या आहेत त्याला दगडात कोरलेल्या. परत ह्याचं द्वार खूपच छान असं शिल्पांनी नटलेलं असं आहे. इथे सुद्धा एक मोठं शिल्प होतं, आज ते नाही आहे. विशेष म्हणजे ह्या ज्या लेण्या ह्या 2 मजली आहेत. आत्ता पण आपण ज्या लेण्यांमध्ये जातोय त्यातील डावीकडील जे शिल्प आहे ते यक्षाचं आहे आणि उजव्या बाजूला जे शिल्प आहे ते इंद्राणीचं आहे. आता त्याला भवानी माता असं म्हणूनही ओळखलं जातं. परत हे समोर द्वार. आता तुम्ही बघताय ती इंद्रायणी देवी हिचं शिल्प. अतिशय सुंदर आणि भव्य असं हे शिल्प आहे. आणि समोर बघताय हे यक्षाचं शिल्प आहे. मित्रांनो, मी ही तुम्हाला लेणी आहेत ती वरच्यावर दाखवली आहेत. ह्याचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे आणि मला वेळ मिळाला तर मी छावणीमार्फत तुम्हाला तो परत दाखवणार आहे. आता मात्र आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. इथे नाश्ता करणार आहोत आणि नंतरच अंकाई टंकाई हे गड भ्रमण करण्यासाठी जाणार आहोत. नमस्कार. या इडली का? या इडल्या खाला का? महाराष्ट्र इडलीचा मी प्रीती सुभाष भोसले. किरण इडल्या लागायला अजून किती जण राहिलेत रे? बघ ना, अंदाज काढ ना, किती जण राहिले? लेण्या बघून झाल्यानंतर आपण पायरी मार्गानेच वरती जातो. हा दिसतोय हा टंकाई आणि हा अंकाई आणि मध्ये बरोबर त्यांना जोडणारी भिंत आहे. या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे तटबंदी एकदम मजबूत आहे. परत हा टंकाई ही भिंत आणि आपण आता दरवाज्यात आलेलो आहोत. आपले सवंगडी आहेत, जेवण जेवून एकदम मस्त आलेत, त्यामुळे चालायला कंटाळा. 15 ते 20 मिनिटातच आपण मुख्य दरवाजाच्या पाशी येतो.
मुख्य दरवाजा याचे बुरुज खूप उंच आहेत. आता पुरातत्व विभागाने परत त्याच्यावरती काम केलेलं आहे. समोर तुम्ही बघताय त्याचे बुरुज किती उंच आहेत ते. तेथून या पायरी मार्गाने आत शिरल्यानंतर आता तुम्हाला उजव्या बाजूला वळायचं आहे. हा मुख्य दरवाजा जो आता शाबूत नाही आहे, परंतु वळल्या उजव्या बाजूला जो तुम्ही बघताय हा दरवाजा मात्र आता शाबूत आहे. त्यातून आता आपण आत जाणार आहोत. हा दरवाजा सुद्धा खूप उंच आणि मोठा आहे. आता जो बघताय तो मनमाड दरवाजा आहे. इकडून आल्यानंतर आपण आता पहिला दरवाजा, हा जो रस्ता आहे हा टंकाईकडे जाणार आहे. म्हणजे दरवाजातून तुम्ही मुख्य दरवाजातून आत आलात आणि उजव्या बाजूला आलात तर हा टंकाई किल्ला आहे. सगळी तटबंदी आहे आणि आता आपण चाललो अंकाई किल्ला. अतिशय सुरेख असा अंकाई किल्ला. तिथे परत टाके आहेत. या दरवाजातून आपण आत शिरलो. बरोबर मागे दिसतोय तुम्हाला तो टंकाई किल्ला आणि हा अंकाई किल्ला, मजबूत तटबंदीने वेढलेला. तिकडनं एक पायवाट आहे. हा बुरुज सुद्धा सपोर्टिंग बुरुज म्हणून आहे किल्ल्यातला. तिकडनं आपण आता आत जाणार. मी इकडनं शत्रूवरती खालती मारा करण्यासाठी हा केलेला आहे. याला सुद्धा इथे बघा 1, 2 आणि 3 असे बाजू आहेत आणि हा समोरचा परिसर. हे काही अवशेष काम चालू आहे म्हणून सामान गडाचं काम आहे म्हणून चालू आहे. पण एक गुहा आहे सामान ठेवलं. आणि एक सगळं सामान आहे आता गुहेमध्ये. मित्रांनो, आता आपण दुसरा लेणी समूह बघायला चाललोय. कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. थोडा भाग चढून झाल्यानंतर तुम्हाला जो समोर दिसतोय तो एक विस्तृत असा लेणी समूह आहे. तो आता आपण बघणार आहोत. तर चला. ती पक्ष्याची घरटी आहे ना, तुझ्या त्या पाकोळ्या. फोटो हो नाही पाकोळ्या. आता खरी सुरुवात झाली अंकाई किल्ला बघायची. एका पाठोपाठ एक असे खूप दरवाजे तुम्हाला लागतात. त्या चिंचोळ्या मार्गाचा त्याने अतिशय सुंदर असा वापर केलेला आहे. आता इथे समोर तुम्ही गेल्यानंतर परत एक शिल्प बघायचं आहे आपल्याला. परत तुम्हाला मी सांगतो, हे खांब आहे ते पुरातत्व खात्याने बांधलेले आहेत मजबूती येण्यासाठी. आणि तिथून तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला परत ही लेणी दिसतील. त्यातील ह्या एका लेण्यात प्रवेशद्वारावरती ही शिल्प आहेत. ती बघा आधी. ही सुद्धा खूप भव्य अशी शिल्प आहेत. ही भव्य शिल्प बघून आपण जेव्हा आतमध्ये जाऊ, आता आपण आतमध्ये बघणार आहोत.
आतमध्ये जे आहे हे एक त्रिमूर्ती असं मोठं शिल्प आहे. अतिशय सुंदर असं हे शिल्प आहे. याचाही अभ्यास झाला असेलच आणि एखाद्या इंग्रजी चित्रपटामध्ये दाखावं असा हा सगळा समोरचं दृश्य दिसतंय. मूर्ती मूर्ती खूप छान अंकाई किल्ल्यावरील हे एक स्थळ आहे. तो आपला नॅशनल लोगो आहे तो महाराष्ट्राचा. समोरच बघताय तो टंकाई किल्ला आणि वारा किती सुटला आहे बघा. अतिशय सुंदर असं वातावरण आम्हाला मिळालं. आपण इथून खालतून वरती आलो. आता परत चिंचोळा मार्ग सुरुवात. परत प्रवेशद्वार तटबंदीतून आपण आत चाललोय. अशा ठिकाणी जिंकणं मला खूप कठीण वाटतं, कारण एवढं सगळं सैन्य ह्या चिंचोळ्या मार्गातून आतमध्ये कसं शिरू शकतं. बाजूला बघताय इथे विटांचं सुद्धा बांधकाम केलेलं आहे. दगडी आहेत आणि अतिशय चिंचोळा असा हा मार्ग आहे. अशा मार्गातून आपण किल्ल्यावरती जातोय. हे मला नव्याने केलेलं असं वाटतंय. करतोय का? एक तुम्ही जर सुरुवातीपासून बघत असाल तर किल्ल्यावर जाण्यासाठी चिंचोळाच मार्ग आहे. आणि आता आपण आलोय हा सर्वात शेवटचा दरवाजा आहे. इथेही पुरातत्व खात्याने काम केलेलं आहे. चलो. वरतून चढून आल्यानंतर डाव्या बाजूला हे एक अवशेष आहेत. विटांचं बांधकाम आहे. समोरून जे येत आहे ते विदेशातून आलेले आहेत. म्हणजे आपल्या किल्ल्यांचं केवढं महत्त्व होतं हे तुम्हाला कळेल. इथे समोर गोशाळा असावी. समोर बघताय ही लेणी आहेत. परत तेथून आता आपण पुढे पुढे चाललोय. आता आपण अगस्त्य आश्रमाकडे चाललोय. भव्य अशी ही लेणी आहे. तत्पूर्वी हनुमानाचं दर्शन घेऊया. दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता लेणीत जाणार आहोत. लेणीच्या आतील भाग हा अतिशय सुंदर असा आहेच, परंतु त्याला आधुनिक अशा टाईल्स लावलेल्या आहेत.
काचेमध्ये बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि अतिशय भव्य अशी ही गुहा आहे. इथे मोठी गुहा आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे मनमाड आहे. इकडे मनमाड शहर आणि हा तुम्ही समोर बघताय हा टंकाई कारण हा मार्ग आहे आणि अगदी शेवटी एकदम शेवटी तिकडे एक देऊळ आहे, काही पाण्याची टाकी आहे. बाकी टंकाई किल्ल्यावरती काही नाही. देवळाच्याच बाजूने एक दुसरा रस्ता आहे, तिकडून आपल्याला सरळ जायचं आहे. असं पुढे काय अवशेष आहे ते बघूयात आपण. हे एक पाण्याचं टाका आहे आणि पाण्याच्या टाकीच्या मध्ये जायला एक रस्ता सुद्धा आहे आणि तिथे देवस्थान आहे. कशाचं देवस्थान आहे हे सांगता येत नाही आहे, पण अतिशय सुंदर असं हे टाकं आहे. याचा वापर सुद्धा पाणी पिण्यासाठी केला असावा. किल्ल्यावरती छोटंसं एक तळं लागतं आणि तेथून पुढे गेल्यानंतर एक आपल्याला वाडा लागतो. आता तो आपण वाडा बघणार आहोत. मित्रांनो, त्या किल्ल्यावरती असलेल्या वास्तूवरून आपल्याला कळतं की हा किल्ला किती महत्त्वाचा होता त्या काळात. कारण त्या काळात हा सुरत औरंगाबाद ह्या रस्त्यावरती व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी होता. हे त्याचं महत्त्व किती असेल हे तुम्हाला या बांधकामावरून कळेल. येथे पाणी असावं, येथे पुष्करणी असावी आणि अतिशय किल्ल्यावरील हे सर्वात मोठं असं अवशेष आहेत हे. पण सध्या स्थितीत नाजूक स्थितीत आहेत. त्याचं संरक्षण व्हायला पाहिजे. आता तुम्ही समोर बघताय ती अंकाईवरील सर्वात उंच असलेली जागा आहे. तिकडे आपण जाणार आहोत. मित्रांनो, भगवा आमचा गुरु आहे आणि हे आमचे सवंगडी आहेत. हा उद्या अस्त पावणारा सूर्य आहे आणि हे उगवते सूर्य आहेत. तर ह्यांच्याकडनंच आम्हाला पुष्कळ आहे. हर 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 वंदे वंदे. ही युवा मंडळी जी उद्याची भविष्य आहेत, ह्या भगव्याचं भगवेपण यांच्या हातातच आहे. वरून दिसणार हे दृश्य आता आपण अंकाई किल्ला केला
आणि आता आपण टंकाई किल्ल्यावर जाणार आहोत. कातळात खोदलेल्या अशा पायऱ्या आहेत. आपण कातळात खोदलेल्या पायऱ्यांनी आता चाललोय. पाईप पण आहे आमच्याजवळ पाण्याची व्यवस्थेसाठी. पाईप एक आहे, एक काठी एक आहे. आणि हा समोर असा अंकाई किल्ला. पाण्याची इथे एक रांग आहे. कमीत कमी एक 2 3 एवढ्याच मोठ्या 3 टाक्या आहेत ह्या. आणि आता आपल्याला ह्या खाचीतून वरती जायचं आहे. हा पायरी मार्ग आहे माझ्या मागे. तिकडनं सगळे चढत आहेत. तो गेला की मला वाटतं आपण दरवाजात येऊ आता. एवढ्या किल्ल्यानंतर आता आपण पायरी मार्गाने परत वरती जातोय आणि दरवाजात जाऊ. परत एकदा अंकाई अंकाई किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आता आपण आज चाललोय. हे एक पाण्याचे टाके आहे. भलं मोठं टाके आहे. पण आता बाकी किल्ल्यावरती छोटी मोठी टाकी आहेत. परंतु आता आपल्याला त्या मंदिराकडे जायचं आहे. सर्वजण येत आहेत. पाठीमागे दिसतोय तो अंकाई किल्ला. आणि आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो. हे मंदिर आहे, हे शिवाचं मंदिर आहे. आधी नंदीचे दर्शन घेऊयात आणि मग पुढे शिवपिंडीचे. समाधान पूजा करतोय. ओम नमः शिवाय. मित्रांनो, भटकंती करत असताना नाशिकमधील काही सहकारी भेटले. तर आपली नाव सांगाल सर? छगन जाधव, ज्ञानेश्वर पाटील, भास्कर प्रमाल पाटील, सतीश बोंबले आणि मी स्वतःच चंद्रभान महाले. आणि मी स्वतः सुनील शिंदे. आपली ओळख नेहमी राहील, एक आठवण राहील की आपण इथे भेटलो होतो म्हणून. तर नमस्कार सर्वांना. जय शिवराय. जय शिवराय. वंदे वंदे. परत नाशिकवासियांना धन्यवाद. त्यांच्यामुळे आम्हाला आता ही वास्तू बघायला मिळतीये. बरोबर देवळाचं, शंकराचं मंदिराचं जे देऊळ आहे त्याच्या जिथून आपण एंट्री करतो तिकडनं तुम्हाला यायचं आहे सरळ एकदम आणि खाली उतरायचं आहे. बरंचसं खाली उतरल्यानंतर तुम्हाला ही वास्तू सापडते. अशी मोठी तटबंदी आहे आणि पलीकडं असा मोठा बुरुज आहे.
एक चांगली वास्तू तुम्हाला बघायला मिळते. आणि हा बुरुज, हा संपूर्ण बुरुज ढासळला आहे. परिस्थिती नाजूक आहे एकदम. तो डोंगर पण कनेक्टेड आहे त्याला. आणि वाव, इकडं हा सगळा ढासळलेला आहे. हे टोक सगळं जे आहे ते अतिशय सांभाळून यायचे. तुम्ही जर बघाल हा इथे बुरुज संपूर्ण ढासळला आहे. आणि हीच ती वास्तू. टंकाई आल्यावर निश्चित तुम्ही बघा. असं आहे ना, हा एक बुरुज आहे. त्याच्यावरती जातोय आता आपण. या बुरुजावरती आपण आता आलोय. नाव काय तुझं? रुपेश. रुपेश बुरुजावरती आहे. हा समोर तुम्हाला दिसतोय तो अंकाई. खाली इथे आहे ती वास्तू. हा संपूर्ण असा किल्ला. आणि मगाशी मित्रांनो आपण ह्या कोपऱ्यावरून आलो, जो नवीन पडका बुरुज बघितला तो. मित्रांनो, आज आपण टंकाई किल्ल्यावरील एक वास्तू अशी बघितली की खूपशी लोक तिकडे जात नाहीत, पण ती पण आम्हाला कळली. नाशिकवासी आहेत, त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि समोर तुम्ही बघताय तो अंकाई किल्ला. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करावे. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करावे. आणि हो, तुमच्या मित्रांनाही शेअर करावे. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.